नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार प्रतीक्षा यादी ही कशी पाहायची ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला आणखीन ट्रॅक्टर असेल, कुठलंही कृषी यांत्रिकीकरणमधील कुठलाही या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला नसेल किंवा तुमची निवड झालेली नसेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव प्रतीक्षा यादीत आहे की नाही हे चेक करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही मिळून तुमचं प्रतीक्षा यादीत नाव आहे का नाही हे चेक करू शकता। तर मित्रांनो, महा-डी-बी-टीवरती प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या ठिकाणी महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती पोहोचाल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर महा-डी-बी-टीची या ठिकाणी साईट आहे। तर यामध्ये तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये खाली हिरव्या बॉक्समध्ये बरेच पर्याय तुम्हाला दिसून येतील। त्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासा, निधी वितरित लाभार्थी यादी, त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी, तसेच महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार निवड यादी, त्यानंतर महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार प्रतीक्षा यादी, त्यानंतर आधार नसलेल्या प्रोफाईल यादी। तर मित्रांनो, आपल्याला महा-डी-बी-टीवरील प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी तुम्हाला शेवट म्हणजेच या ठिकाणी पर्यायावरती क्लिक करायचं। तर या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर या ठिकाणी कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी सर्वसाधारण प्रदान क्रम खालीलप्रमाणे आहे। त्यामध्ये दिव्यांग शेतकरी बांधवांना प्राधान्य, त्यानंतर विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांना निर्धारित केलेल्या निधीनुसार लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य दिले जाते। त्यानंतर प्रत्येक संवर्गामध्ये महिला शेतकरी भगिनींना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येत असते। तर तुम्हाला प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बाब प्रकार निवडायचा आहे। म्हणजे बाब प्रकारमध्ये तुम्ही कुठलं कृषी यांत्रिकीकरण असेल, फलोत्पादन असेल, सिंचन साधने व सुविधा असतील, बियाणे, औषधे व खते, कुठल्याही या ठिकाणी तुम्ही ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे ते पर्याय या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या। तर त्यानंतर तुम्हाला लक्षांक स्तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवल निवडायचं आहे की तालुका लेवल निवडायचं आहे ते तुम्ही इथून या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका तुमचा जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचं गाव जे आहे ते या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्या। तर तालुका निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी अर्ज क्रमांक न टाकताही या ठिकाणी शोधावरती क्लिक करून संपूर्ण गावाची यादी या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता। तर त्यासाठी शोधावरती क्लिक करायचं आहे। शोधावरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला मित्रांनो तुमच्या गावातील या ठिकाणी प्रतीक्षा यादी या ठिकाणी दाखवली जाईल। तर तुम्ही इथून तुमचं संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता। तर यामध्ये तुम्ही अर्ज केलेल्या ची तारीख असेल किंवा तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी दाखवला जाईल आणि तुम्हाला कशामध्ये तुमचं या ठिकाणी घटकाचे नावही दाखवलं जाईल। त्यानंतर तुमची अनुदानाची रक्कम असेल, संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या प्रतीक्षा यादीमध्येही पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील या ठिकाणी महा-डी-बी-टीवरील प्रतीक्षा यादी सहज पाहू शकता। तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच पाहू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती अपडेट येत राहील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।